नमस्कार. आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे महत्व मापन हे प्रकरण अभ्यासत आहोत. आजच्या तासामध्ये आपल्याला वर्तुळ पाकळी संदर्भात माहिती मिळवायची आहे. तर बघा, वर्तुळ पाकळी म्हणजे काय सर्वप्रथम बघूया. एवढा जो भाग आहे याला वर्तुळ पाकळी म्हणतात. एवढा जो भाग आहे याला वर्तुळ पाकळी म्हणतात. ही कुठला भाग आहे? ह्या दोन त्रिज्या आणि हा कंस याच्या मधला. हा भाग कुठला आहे? ह्या दोन त्रिज्या आणि हा कंस याच्या मधला भाग, यानी मर्यादित केलेला भाग. मग आपल्याला याची व्याख्या कशी सांगता येईल? वर्तुळाच्या दोन त्रिज्या ह्या आणि त्यांची टोके जोडणाऱ्या कंसाने. बघा, दोन गोष्टी लक्षात घ्या. वर्तुळाच्या दोन त्रिज्या आणि त्यांची टोके जोडणाऱ्या कंसाने मर्यादित केलेल्या भागाला वर्तुळ पाकळी असे म्हणतात. ही याला सुद्धा व्याख्या लागू होते. वर्तुळाच्या दोन त्रिज्या व त्यांची टोके जोडणाऱ्या कंसाने मर्यादित केलेल्या भागाला वर्तुळ पाकळी असे म्हणतात. दोन वर्तुळ पाकळी आहेत या ठिकाणी. हे अर्थातच लघु वर्तुळ पाकळी आणि ही आहे विशाल वर्तुळ पाकळी. तर ही लघु वर्तुळ पाकळीमध्ये केंद्रीय कोन हा लहान असतो, लघु कोन असतो, बरोबर आहे. आणि विशाल वर्तुळ पाकळीमध्ये कोन हा मोठा असतो. तर या ठिकाणी ही वर्तुळ पाकळीचं आपण नाव असं लिहितो. ओ, केंद्राचं नाव घ्यायचं अगोदर. ओ ए एक्स बी, याचा अर्थ हे वर्तुळ पाकळीचं नाव आहे. किंवा याचं जर नाव, या वर्तुळ पाकळीचं नाव घ्यायचं असेल तर अगोदर केंद्र ओ ए वाय बी अशा प्रकारे आपण दर्शवत असतो. आता ह्याचे सूत्र आपल्याला काही माहित राहणं आवश्यक आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, सगळ्यात महत्त्वाचे दोन सूत्र आहेत क्षेत्रफळाचे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. हा जो कोन असतो, नेहमी हे लघुवर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण म्हणून वापरत असतो. हा थीटा, पूर्ण वर्तुळाचं माप 360 पैकी हा थीटा आणि वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र पाय आर वर्ग. म्हणजेच वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ कसं असतं? थीटा छेद 360 पट वर्तुळाचे क्षेत्रफळ. अजून एक सूत्र आहे वर्तुळ पाकळीचं. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी, किंवा नुसतं कंसाची लांबी लिहिलं तरी चालेल. वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2. हे सूत्र आपण कसे लिहू शकतो? हे 1/2 गुणिले वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या, 1/2 गुणिले त्रिज्या गुणिले वर्तुळ कंसाची लांबी, किंवा वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2. कसंही लिहिलं तरी चुकत नाही. एकसारखंच आहे सूत्र, लक्षात ठेवा. आणि याच्यावर हमखास एक प्रश्न असतोच, लक्षात ठेवा. याच्यावर तर नेहमी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारलेला आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2. तर हे सूत्र आपल्याला, दोन्ही सूत्र माहित राहणं आवश्यक आहे. आणि वर्तुळ कंसाच्या लांबीचे एक सूत्र आहे. वर्तुळ कंसाची लांबी बरोबर आहे थीटा छेद 360 गुणिले 2 पाय आर. या दोन मधला फरक लक्षात घ्या. इथं क्षेत्रफळ म्हणल्यामुळे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं, लांबी म्हणल्याने कंसाची लांबी म्हटल्याच्या नंतर वर्तुळाच्या कंसाची लांबी आली, पूर्ण वर्तुळाच्या कंसाची लांबी, ज्याला आपण परिघ म्हणतो, 2 पाय. बाकी हे सारखंच आहे, ठीक आहे. हे वर्तुळ कंसाची लांबी, हे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. तर हे सूत्र आपल्याला माहित राहणं फार आवश्यक आहे. आता यावर आधारलेली काही उदाहरणं अतिशय सोपे आहेत, ते उदाहरण आपण आता बघूया. बघा, सराव संच 7.3 मधील उदाहरणे अतिशय सोपी आहेत. बघा, 2-2 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकतात. वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळ कंसाचे माप 54 अंश असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. पायची किंमत 3.14 आहे. यामध्ये दिलेल्या बाबी
त्रिज्या 10 सेमी, वर्तुळ कंसाचं माप 54 अंश आणि पायची किंमत दिलेली आहे. आणि काय करायचं, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ लिहू. या मागे आपण दिलेल्या त्रिज्या दिलेली आहे, ज्याला आपण कशाने डिनोट करतो, r ने, 10 सेमी. वर्तुळ कंसाचे माप थीटा किती आहे, 54 अंश. त्याच्यानंतर पायची किंमत किती आहे, 3.14. काय काढायचे आपल्याला, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर किती, असं लिहिल्याच्या नंतर आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं हे कळतं. कारण वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाची दोन सूत्र आहेत. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे थीटा छेद 360 गुणिले पाय r वर्ग, हे एक आहे. आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2. या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे, कंसाची लांबी दिलेली नाही. कंसाचं माप दिलेलं आहे, केंद्रीय कोनाचं माप. मग त्रिज्या आणि माप दिल्याच्या नंतर पहिलं जे सूत्र मी सांगितलं होतं थीटा छेद 360 गुणिले पाय r वर्ग, हे या ठिकाणी वापरावं लागेल. म्हणून सूत्र लिहूया. सूत्र लिहिलं की याला मार्क मिळतो बघा. परत वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा छेद 360 गुणिले पाय r चा वर्ग बरोबर आहे. थीटाची किंमत 54 छेद 360 गुणिले पायची किंमत सांगितलेली आहे 3.14 आणि त्रिज्या किती, 10 चा वर्ग. याला कटवता येईल, याला कटूया. 18 च्या पाड्यामध्ये बघा 54 आणि 36, 18 त्रिक 54, 18 दोन्ही 36, 3/20 गुणिले 3.14 गुणिले 100. त्यानंतर अजून एक शून्य कटूया आणि त्याच्यानंतर 2 न कट किंवा डायरेक्ट 20 न कटवलं तरी चालते. 20 20 पाचा 100. आता काय शिल्लक आहे, 5 त्रिक 15 आणि किती आहे 3.14. डायरेक्ट आता 15 ने गुणाकार करू. 15 चौक 60, ही शून्य हाचे 6, 15 एक 15, 15 आणि 6 किती होतात 21, 21 2, 15 त्रिक 45 आणि 2 किती झाले 47, 2 स्थळांतर दशांश. हे कशामध्ये, सेंटीमीटर मध्ये. म्हणून याला काय लिहायचं, चौरस सेमी. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे 47.10 चौरस सेमी किंवा सेंटीमीटरचा वर्ग. काल सांगितलं मी तुम्हाला. हे झाले याचं उत्तर. क्लियर, अतिशय सोपे आहेत बघा. त्याच्यानंतर दुसराही प्रश्न तसाच. एका वर्तुळ कंसाचे माप 80 अंश आणि त्रिज्या 18 सेमी आहे, तर त्या वर्तुळ कंसाची लांबी शोधा. या 3 बाबी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. एक म्हणजे वर्तुळ कंसाचं माप थीटा, थीटा बरोबर 80 अंश, त्रिज्या r किती आहे 18 सेमी. अजून काय दिलं आपल्याला, पायची किंमत. पाय बरोबर किती आहे 3.14. काय काढायचं आपल्याला, वर्तुळ कंसाची लांबी, वर्तुळ कंसाची लांबी काढायची आहे. वर्तुळ कंसाची लांबी बरोबर काय, सूत्र आपण तिसरं पाहिलं होतं. वर्तुळ कंसाची लांबी बरोबर आहे थीटा छेद 360 गुणिले 2 पाय r. म्हणून वर्तुळ कंसाची लांबी बरोबर आहे थीटा छेद 360 गुणिले 2 पाय r. म्हणून वर्तुळ कंसाची लांबी बरोबर आहे. आता याच्यामध्ये किमती घेऊ. थीटाची किंमत आहे 80 छेद 360 गुणिले 2 गुणिले 3.14 आणि त्रिज्या किती आहे 18. कटूया या ठिकाणी.
हे तुम्हाला माहिती आहे 18 1 18 18 दोन्ही 36. हे किती आहेत 20. परत या 20 ला कट होत येते 20 1 20 20 चौक 80. आता राहिलेलं सगळ्याचा गुणाकार करून घेऊ. वर्तुळ कंसाची लांबी बरोबर आहे काय उरलं इथं 4, त्यानंतर 2, त्याच्यानंतर 3.14. वर्तुळ कंसाची लांबी बरोबर आहे वर्तुळ कंसाची लांबी बरोबर 4 दुनी 8 8 चौक 32 2 हाचे 3 8 1 8 8 आणि 3 11 हातचा परत 1 8 3 24 आणि 1 25 25.12 सेमी. मग आता शेवटी उत्तर लिहूया. वर्तुळ कंसाची लांबी बरोबर 25.12 सेमी. अशा प्रकारे याचे उत्तर काढता येतं. 7.3 मधला तिसरा प्रश्न पहा. वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेमी आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. आता या ठिकाणी वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला थीटा दिलेला नाही. पण निश्चितच पहिलं सूत्र आपण वापरायचं नाही. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचे सूत्र काय होतं? थीटा छेद 360 गुणिले पाय r चा वर्ग. r आहे पण थीटा नाही. त्याच्याने आपल्याला काय दिलं? वर्तुळ कंसाची लांबी दिली. म्हणून वर्तुळ कंसाच्या लांबीच्या संदर्भात असलेले जे सूत्र आहे वर्तुळ पाकळीचं ते सूत्र वापरूया. दिलेल्या बाबी त्रिज्या r बरोबर 3.5 सेमी. त्यानंतर वर्तुळ कंसाची लांबी त्याला आपण l म्हणतो 2.2 सेमी. आणि काय करायचे आपल्याला? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर किती? सूत्र लिहायचं. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2. तर ह्या किमती ठेवूया. वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला दिलेली आहे 2.2. त्रिज्या किती आहे? 3.5 छेद किती 2. 2 ने कॅन्सल करूया. बे 1 बे बे 1 बे बे 1 बे. आता या दोघांचा गुणाकार करायचा. 1.1 गुणिले 3.5 11 5 55 हाचे 5 11 3 33 33 आणि 5 म्हणजे 38. किती स्थळांतर दशांश आहे? 1 2 2 स्थळांतर. मग आपल्याला काय लिहिता येईल? 3.85 काय आहे? क्षेत्रफळ आहे म्हणजे चौरस सेमी. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 3.85 चौरस सेमी. हे आहे त्याचं उत्तर. त्याच्यानंतर पुढचं बघा. वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्याच्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 100 चौरस सेमी आहे. तर तिच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. हे जे तुम्हाला क्षेत्रफळ दिले लघु वर्तुळ पाकळीचे दिले आणि विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे आहे. मग ही झाली आपली लघु वर्तुळ पाकळी आणि ही आहे विशाल वर्तुळ पाकळी. आता तुम्हाला या आकृतीकडे पाहिल्या लक्षात येतं. हे समजण्यासाठी आपण ही आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये बघा ही लघु वर्तुळ पाकळी आहे असं समजा आणि याचं क्षेत्रफळ दिले 100
आणि हे काढायचे तुम्हाला विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचे. मग पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं तर पूर्ण मिळते. त्या पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून एवढाच जर भाग काढून टाकला तर काय मिळेल तुम्हाला विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. याच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. कोणत्याही लघु वर्तुळ पाकळीच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करायचं, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. म्हणून या ठिकाणी दिलेल्या किमती काय काय आहेत ते बघा. त्रिज्या r बरोबर आहे 10 सेमी. त्यानंतर लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे 100 चौरस सेमी. आणि अजून काय दिलं आपल्याला, पायची किंमत 3.14. काय करायचं, याची संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे काढायचं आहे. म्हणून संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आता सांगितलं, वर्तुळाच्या क्षेत्रफळातून जर लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं, आपण हे जर गोल असा कागद घेतला, याच्यामध्ये हे त्याला आपण काय म्हणूया, वर्तुळ म्हणू. मग त्याचं क्षेत्रफळ काढलं आणि नंतर हे असं त्याचं हा भाग कापून टाकला, म्हणजे वर्तुळ पाकळी लघु वर्तुळ पाकळी काढून टाकलं, म्हणजे पूर्ण वर्तुळामधून ते काढून टाकाल, म्हणजे काय मिळतं तुम्हाला, विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. तर संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा संगत लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याकडे नाही, मग अगोदर काय करू आपण, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे पाय r चा वर्ग. पायची किंमत सांगितलेली आहे 3.14 आणि r किती आहे 10. 10 चा वर्ग 3.14 गुणिले 100. 100 न जर याला गुणाकार केला तर एवढा येतो 2 स्थानांतर दशांश, म्हणजेच 314 चौरस सेमी. आता जे वर्तुळ पाकळी काढायचे त्याचं सूत्र लिहूया. म्हणून संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे 314 वजा लघु वर्तुळ पाकळीचं दिलेले तुम्हाला किती आहे 100. 314 मधून 100 काढा 214 चौरस सेमी. शेवटी उत्तर लिहा. म्हणून संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे 214 चौरस सेमी. अशा प्रकारे ह्याचं उत्तर आपल्याला लिहिता येतो.